हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करू। इथे मी पाव वाटी रवा घेतला आहे आणि इथे अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे। इथे मी कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतलंय। अजून थोडंसं अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी घेतलंय। एकूण 1.5 वाटी पाणी घेतलंय। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। सारखं ढवळत राहायचं याला। आता आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। पाण्यामध्ये हे चांगलं असं पीठ शिजवून घ्यायचं, पीठ आणि रवा। आता बऱ्यापैकी शिजलंच आहे आपलं। आता आपलं हे पीठ तयार झालं आहे। थोडं थंड झालं की आपण ते चांगलं अजून मळून घ्यायचं आहे। आता आपलं हे पीठ बऱ्यापैकी थंड झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे। 1 बारीक चिरलेली मिरची आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कढीपत्ता घेतला आहे बारीक चिरून। आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजून थोडंसं गरम आहे। थोडंसं याच्यामध्ये तेल लावायचं आहे। तेल लावून चांगलं असं मळून घ्यायचं। आता आपलं हे पीठ चांगलं असं मळून झालं आहे। आता आपल्याला थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला आकार द्यायचा। आणि त्याला असं मध्ये होल पाडून घ्यायचा आहे। हे बघा, अजून एक मी बनवून दाखवते।
अशा प्रकारे मी सगळे बाकीचे आहे ते बनवून घेते। आता आपले सर्व मेदू वडे असे बनवून झाले आहेत। आता आपण त्यांना फ्राय करून घेऊ। इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे। तेल थोडं चांगलं गरम झालं की आपण फ्राय करून घेऊ। आता आपलं तेल चांगलं गरम झालं आहे। आता आपण मेदू वडे फ्राय करून घेऊ। एका साइडने चांगले 2 ते 3 मिनिटं असे फ्राय करून घ्यायचे आहेत। नंतर त्याला पलटी करायची। आता आपण त्याला पलटी करू। दुसऱ्या साइडने पण आता आपण 2 ते 3 मिनिटाचा चांगले असे फ्राय करून घेऊ। आपण दुसऱ्या साइडने पलटी करू। आता आपले मेंदू वडे झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊ। खूप छान असा सोनेरी कलर आला आहे। आता आपले मेंदू वडे तयार झाले आहेत। आता आपण काढून घेऊ। खूप छान सोनेरी कलर आलाय बघा। आता बाकीचे उरलेले सुद्धा असे आपण हे फ्राय करून घेऊ। आता हे सुद्धा आपले होत आले आहेत। अजून 2 ते 3 मिनिटं लागतील। आता आपले हे सुद्धा झाले आहेत। आता मी काढून घेते।